जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमकं काय आश्वासन मिळालं? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगली जिल्ह्यातल्या जनतेच्या भावना सांगितल्या. मोर्चा काढत असताना जे बाधित शेतकरी आहेत आणि ती जी सर्व गावं आहेत त्यांची भूमिका सांगितली आणि त्यांना निवेदन दिलं की सरकारला त्यांनी कळवावं की या जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग येऊन जाऊ नये, याच्यासाठी लोकांचा विरोध आहे. आज या मोर्चातून शेवटचा एक प्रकारे निकराचा इशारा आपण दिलेला आहात सगळ्या शेतकऱ्यांच्या समवेत. पुढची भूमिका काय, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असेल? सरकारने जे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोर्चे निघत आहेत त्याची नोंद घेतली पाहिजे आणि सर्वांशी संवाद साधला पाहिजे. इथं सरकार संवाद न साधताच मोजणी करायला लागले आणि त्यामुळं आम्ही म्हणू ते आम्ही करू शकतो अशा थाटात जर सरकार असेल तर जनतेचा विरोध हा स्वाभाविक आहे आणि म्हणून या जिल्ह्यातच नाही तर 12 जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ रस्त्याला विरोध केलेला आहे. शक्तिपीठापासून सर्व शक्तिपीठापासून हा रस्ता बोलता बोलता यांनी लांब नेलेला आहे. पंढरपूर त्यात येत नाही, तुळजाभवानीचं मंदिर येत नाही आणि त्यामुळं पूर्ण शक्तिपीठाचं नाव आहे पण रस्ता मात्र लांब पाहिजे तिकडं नेण्याचं काम चालू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातत्यानं अनेक दावे करतायत भूतकाळातले. त्यामध्ये अलीकडे दावा केला जो शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव होता 2014 साली. तिघं मिळून सरकार स्थापन करूया. आपण भाजपचं सरकार आलं आणि तेव्हा प्रस्ताव आला, त्यांना आपण तो प्रस्ताव इथले तो उभ्या रिजेक्ट केला. पक्षाला शिवसेनेसोबत जाणं मान्य होणार नाही असं दावा केलेला आहे चव्हाण. मला त्याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे, त्यामुळं मला त्याच्यावर बोलणं चा अधिकार आहे असं मला वाटत नाही. मला काही त्याच्याबद्दल आज माहिती त्यावेळी पण नव्हती आणि आज दंडुकशाहीचा वापर करून महाराष्ट्र में शक्तिपीठ महामार्ग बनाने की इच्छा इस सरकार की है, लेकिन 12 जिलों से ये मार्ग जा रहा है और 12 जिलों के किसान उसको विरोध कर रहे हैं. आज तक मैं 40 साल से ज़्यादा राजनीति में हूँ, 38 साल विधायक रहा हूँ. मुझे कभी ऐसा अनुभव नहीं आया कि लोग मांगते नहीं हैं फिर भी सरकार वहाँ रास्ता कर रही है. हमारे किसानों की मांग है उनके खेती में जो रास्ते जाते हैं वो करो, गांव में कनेक्शन करने वाले रास्तों को करो. उसके लिए सरकार के पास पैसे नहीं है. महाराष्ट्र में 89,000 करोड़ रुपीस के बिल पेंडिंग है और उसके लिए महाराष्ट्र के सारे कॉन्ट्रैक्टरों ने आज़ाद मैदान पे आंदोलन किया था. सरकार के पास पैसे नहीं है फिर भी सरकार बाहर से कर्ज निकाल के महाराष्ट्र में जो मांग नहीं है जिस रास्ते की वो रास्ते करने की कोशिश कर रही है और किसानों का पूरा विरोध इस रास्ते को है. हमें अपेक्षा है कि सरकार इसके ऊपर पुनर्विचार करे. अरे विनायक कॅमेरा लाईव्ह चालू आहे. ते प्रकार होणार आहे त्यालाच विरोध होतोय जनतेचा. पहाटे 3 वाजता 4 वाजता जाऊन लोक मोजणी करतायत. 2-2 प्रांत तहसीलदार येऊन मोजणी करतायत. प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी भाजपवर मनोवादी लोकांवर जाणार आहे. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जाऊ नये असं पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐकलं. तुम्हाला सांगितलं मी पृथ्वीराज बाबांचे माझे फार चांगले संबंध आहेत. अशी काही परिस्थिती नाही आहे आणि त्यांचा कोणी गैरसमज करून दिला असेल तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची चर्चा करेन. आम्हाला ते आदर्शस्थानी आहेत.
आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्री असताना काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी केलेल्या भाष्यावर प्रतिभाष्य करण्यापेक्षा मी व्यक्तिगत त्यांना जाऊन भेटेन. महागाईत साखरेची दरवाढ अजून होते असं बघताय तुम्ही की ही विचारांची गर्दी नसून ही पैशाच्या जोरावर झालेली गर्दी आहे किंवा ज्यांचे काँग्रेसचे सत्ता आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा देशातला युवक जागृत झालेला आहे आणि राहुल गांधी कुठलंही राजकीय भाष्य करतायत असं मला दिसत नाही. राहुल गांधी या युवा पिढीची जी मतं आहेत, ज्या भावना आहेत, ज्या अपेक्षा आहेत, ज्या पोलीस शिक्षणाची जी व्यवस्था या देशात निर्माण झाली आहे ती व्यवस्था नव्या पिढीच्या युवकांना न्याय देणारी दिसत नाही. आणि परत नीटसारखे पेपर सतत फुटण्याचे प्रकार या सगळ्यांच्यातून या युवा पिढीला विश्वासात घेण्याचं काम सध्या चालू आहे त्यांचं. आणि त्यामुळं पैसे गोळा करून येण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मी मगाशीच मला सतेज पाटील, बंटी पाटील कोल्हापूरचे त्यांनी सांगितलं की जवळपास 40,000पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे उद्याच्या त्यांच्या कार्यक्रमासाठी. ही लोकांच्यात ही लाट तयार झालेली आहे आणि लोकांच्या भावना आहेत की या देशाची शिक्षण पद्धती ही पाठांतराच्या ऐवजी आनंदी शिक्षणाची व्हावी आणि त्यासाठी तेही त्यांची भूमिका मांडत आहेत आणि तरुण मुली जात आहेत आणि त्यांचं ऐकत आहेत. पण स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की काँग्रेस नेत्यांच्या मुंबईतच दे ना बाबा माय खाली करा. शक्तीपीठ विरोधातला जो प्रचंड मोठा मोर्चा निघाला त्या मोर्चेकऱ्यांच्या भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडे कळवायला सांगितलं. कारण शासन आमच्याबरोबर काही चर्चा करत नाही. गेली 2 वर्षे आम्ही आंदोलन करतोय पण शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे समजावून घेण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कधीही स्वारस्य दाखवलेलं नाही आहे. त्यामुळं आमच्या भावना काय आहे सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही शासनाला कळवलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काही जाब विचारला. गेल्या महिन्यामध्ये भाग्यनगरमध्ये पहाटे 3 वाजता पोलीस आणि प्रशासन संयुक्त मोजणी करायला का गेलेलं होतं. लोक साखर झोपेमध्ये असताना तुम्हाला रात्री अपरात्री चोरासारखं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये का जाता आणि तुम्हाला तो अधिकार कुणी दिला याचा जाब आम्ही विचारला. एक तर 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सरकारनं नवीन नोटिफिकेशन काढल्यानंतर विहित मुत्तीमध्ये हरकती नोंदवलेल्या आहेत. त्याच्या अजून सुनावण्या झालेल्या नाहीत आणि त्याच्या आधीच संयुक्त मोजण्या करायचं चालू आहे असं आमच्या कानावर आलं. संयुक्त मोजणीचे नोटिसा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लागले आहेत. अजून सांगली जिल्ह्यात नाही पण सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत. मग हरकती न घेता कशा काय संयुक्त मोजण्या. आणि माझी अशी माहिती आहे की 25 तारखेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा संयुक्त मोजणीचा घाट घातला गेला आहे. मोनार्क कंपनी सर्वे करणारी ही खाजगी कंपनी आहे. त्याने बंदोबस्तासाठी पैसे भरलेत का. मग या खाजगी कंपनीला 200, 400 पोलीस कसं काय मिळतात, रात्री अपरात्री कसं मिळतात याचाही जाब आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. अर्थातच ते निरुत्तर झाले कारण वरून दबाव असणार. परंतु आम्ही त्यांना सांगितलं वरून दबाव बिवा काय चालणार नाही. संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारानुसार रात्री अपरात्री जर कोण आमच्या शेतामध्ये आलं तर दरोडेखोरांना जी ट्रीटमेंट देते ती पोलिसांना सुद्धा द्यायला आम्ही मागे पडणार नाही असा कडक इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. सांगली जिल्ह्याचा जमा होतो शासनाकडे परत चाललाय जो हा खर्चित राहील. मागच्या वर्षीचा निधी हा काही परत गेला. यावर्षी निधीच आलेला नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषद ज्यावेळी अस्तित्वात आली सांगली जिल्हा परिषद म्हणजे निवडून आल्यानंतर नवी जिल्हा परिषद त्यानंतर निधीच आलेला नाही. त्यामुळे तो मागं जाण्याचा प्रश्न नाही. उलट या जिल्ह्यामधल्या विकासाच्या कामाला 15 वित्त आयोगाचा निधी आलेला आहे. त्याचे निर्णय लवकर होतील. जिल्हा नियोजन मंडळाचा निर्णय पालकमंत्र्यांनी सगळ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विश्वासात घेऊन करणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे.
नाही, QR कोडवर रजिस्ट्रेशन मागितलेलं आहे. QR कोडवर रजिस्ट्रेशन त्यांच्या संस्थातलीच मुलं जातील असं नाही, कुणीही QR कोडवर रजिस्टर करता आणि जाऊ शकतं. त्यामुळे तो आरोप काही योग्य आहे असं मला वाटतं. हिंदीमध्ये VPDA-तून 1600 कोटी रुपये सांगली जिल्ह्याचे शासनाला VPDA-तून रेकॉर्ड करलाय गदा घ्या, गदा वर घ्या, गदा. अरे 2 मिनिटं. गाडी बघ. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. अरे रद्द करा, रद्द करा. हाय थोडं, हाय घालू ते जरा ढकलून मागव आहे थोडं. Namaskar. Myself Swapna Ranjit Patil. I am belong from Kameri. Actually, I am here with my all ladies, which are like farmers' wife, or they are self farmers also, because they are they are farming their farms, and they have totally each and everything is dependent on their farms. And why government want to take their farms? Because already there is a Nagpur Goa Kolhapur highway is there, so there is no need for any other new highway. So why they are forcing us to take our farms, and they want to create a new highway. But we are totally opposed. We are totally opposing them for this, and we will definitely do more and more andolan for this. And we are not ready for this Shaktipeeth. We are totally opposing this. Thank you. How many ladies coming here? Actually, today we are in thousands. Ladies are there. So above more than that, above 2,000 ladies are there. And totally we are men and women. There are more than 5,000 people are here. So it will be today we are in thousands.
but it will not. Shaktipeeth will not run. So we will definitely relax because you are taking our good lands. So we don't need that Shaktipeeth at all. Thank you. आज यहाँ पे हम लोग आप देख सकते हो कि शक्तिपीठ आंदोलन क्या हो सकता है, क्यों हो सकता है और क्यों इतनी सारी महिलाएं एक साथ यहाँ पे ये सांगली में हमें आपको दिखाई दे रही है। क्यों दिखाई दे रही है? क्योंकि इनके अभी जो घर पे मतलब जो उनका पेट है, जो उनका उदर निर्वाह है, उसी के ऊपर अगर सरकार जो भी शासन है उन्होंने अगर एक हथौड़े हम लोग जो बोल सकते हैं वो अगर उनके ऊपर आप चलाने का काम कर रहे हो तो ये बहुत गलत बात है। क्योंकि जिन लोगों का आपको यहाँ पे जो भी लोग आपको दिखाई दे रहे हैं वो सभी एक खेती बाड़ी करने वाले या फिर उनका पूरा पेट, उनका पूरा परिवार उसी पे चलने वाला है। अगर आप सब लोग पूरी जो आप दुनिया देखते हो या फिर जो भी मतलब पूरी दुनिया में सबसे बड़ा कौन है तो वो खेती करने वाला इंसान है। कि उनके बिकॉज ऑफ देम वी आर हियर, बिकॉज उनकी वजह से ही हम लोग रोज का खाना जो उदर निर्वाह हमारा जो चलता है उन्हीं के वजह से हम लोग खाना पीना कर सकते हैं। अगर आप उन्हीं का जो उनकी खेती बाड़ी है वही आप ले लोगे तो ये बहुत ही बुरी बात है। और साथ ही में मुझे बताना है कि मेरा खुद का माहेर मतलब मेरा जो मायका है वो है लातूर। तो वो लातूर से मैं जब आती हूँ तो वो नागपुर कोल्हापुर जो रोड है वो रोड पे कभी भी मतलब जो कनेक्टिंग आप बता रहे हो जो आपका नागपुर से गोवा कनेक्ट कर रहे हो तो वो वहीं से जाने वाला है। तो वो सेम रोड पे 16 years आई एम हियर इन कामेरी। तो ऐसा नहीं है एक ही बार ऐसा नहीं हुआ है कि ट्रैफिक जाम हुआ है या फिर कभी भी हमारी गाड़ी आगे नहीं चल रही है, ऐसा कुछ भी नहीं हुआ है। ऑलरेडी देयर इज अ 4 लेन 6 लेन रोड। तो आपको क्यों चाहिए और एक रास्ता क्यों चाहिए? हाँ, अगर आपको चाहिए तो आगे आप जाइए ना, कोल्हापुर के आगे कितनी सारी आपको घाट दिखाई दे रहे हैं वो आप सीधे करिए। यहाँ पे क्या जरूरत है? यहाँ पे अगर आप लोगों के पेट पे अगर लात मारने का काम कर रहे हो ये बहुत गलत बात है। तो इसी की वजह से जो घर से बाहर कभी भी नहीं निकली है, आप देख सकते हो सभी महिलाओं को, हजारों की तादाद में यहाँ पे महिला आई है। सर हर एक के सर पे पल्लू होगा, हर एक ने साड़ी पहनी होगी, क्योंकि वो प्रॉपर एक महाराष्ट्रियन खेती बाड़ी करने वाली महिलाएं यहाँ पे आपके सामने आई है। क्यों उनको बाहर आने की जरूरत? वजह क्या है? वजह है आप, क्योंकि सरकार ने उनके ही पेट पे लात मारने का काम किया है और वो बहुत गलत बात है। उसके लिए हम सब जो महिलाएं हैं, पुरुष है, बच्चे हैं, सब लोग कॉलेज की स्टूडेंट्स हो जिनकी आगे अगली पीढ़ी क्या करेगी, उनको वो लोग खाएंगे क्या? अभी आप जमीन ले लोगे, पहले का रास्ता है तो आपको नया रास्ता क्यों चाहिए? अगर आपको ऐसा ही करना है तो ये आंदोलन ऐसे ही और तीव्र होते चले जाएगा और हम लोगों का इसके लिए पूरा विरोध है। ये हमारा विरोध जब तक आप शक्तिपीठ रद्द नहीं करेंगे तब तक हमारा ये विरोध चलते रहेगा। इसकी वजह से हम लोग और भी तेज मतलब ज्यादा आंदोलन करने की तैयारी रखते हैं। धन्यवाद। नमस्कार, माई सेल्फ स्वप्ना रणजीत पाटिल, आई एम बिलोंग फ्रॉम कामेरी। एक्चुअली आई एम हियर विथ माई ऑल लेडीज विच आर like farmers' wife, or they are self farmers also, because they are they are farming their farms and they have totally each and everything is dependent on their farms. And why government want to take their farms? Because already there is a Nagpur Goa Kolhapur highway is there, so there is no need for any other new highway. So why they are forcing us to take our farms, and they want to create a new highway. But we are totally opposed. We are totally opposing them for this, and we will definitely do more and more andolan for this. And we are not ready for this Shaktipeeth. We are totally opposing this. Thank you. many ladies coming here? Actually, today we are in thousands. Ladies are there. So above more than that, above 2,000 ladies are there, and totally we are men and women. There are more than 5,000 people are here. So it will be today we are in thousands, but it will not. Shaktipeeth will not run. So we will definitely relax because you are taking our good lands. So we don't need that Shaktipeeth at all. Thank you.